जय श्रीराम. मी कल्याण ग्रामीण भाजप युवा मोर्चा अध्यक्ष श्याम गौड. जसे की आपण सर्वांना माहीत आहे की येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पार पडत आहे. ही निवडणूक सर्व तळागाळातल्या ग्राउंड लेवलवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं असतं. कल्याण डोंबिवली स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थानिक पातळीवरती आम्हा कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आम्हाला युती नको. युती झाल्यास जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी नाकारता येणार, ज्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरी होण्याची जास्त शक्यता आहे. तसेच जे अनेक वर्षानुवर्षे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते दुसऱ्याही पक्षात जाऊ शकतात. याचा पूर्णपणे नुकसान भारतीय जनता पार्टीला होऊ शकतो. म्हणून आमची इच्छा आहे की युती न करत पूर्णपणे मैत्रीपूर्ण लढत व्हावी. भाजप प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काही काळात पक्षाने अतिशय भक्कमपणे ताकद निर्माण केलेली आहे. कल्याण डोंबिवलीतील विविध पक्षातील नगरसेवक आणि नगरसेविकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्ष अतिशय पूर्णपणे बहुमताने निवडून येऊ शकतो अशी आम्हा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. तरी माझी भाजप प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांना हात जोडून विनंती, तसेच सर्व पक्षश्रेष्ठींना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या काळात भाजपने कार्यकर्त्यांवरती विश्वास दाखवून त्यांचं मनोबल वाढवावे व स्वबळावरती निवडणूक लढावी. जय भाजपा, तय भाजपा, 100% भाजपा. आणि येणाऱ्या काळात भाजपचा महापौर बसेल अशी आमचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.